नमस्कार, मी प्राध्यापक विजय नवले. अनेक दिवसांपासून विद्यार्थी डिमांड करत होते की सायकॉलॉजीमधल्या करिअरचे अनेक मार्ग आणि करिअरचा पाथ तुम्ही सांगा. आज मी हा करिअरचा पाथ तयार केला आहे. BSc सायकॉलॉजीला केंद्रस्थानी ठेवून 10वी-12वी सायन्स PCB ग्रुप आणि BSc सायकॉलॉजी केल्यानंतर आपण MSc सायकॉलॉजी करू शकतो. याच्यामध्ये क्लिनिकल सायकॉलॉजी, काउन्सिलिंग सायकॉलॉजी, इंडस्ट्रियल, चाइल्ड सायकॉलॉजी, स्पोर्ट्स रिलेटेड सायकॉलॉजी, हेल्थ सायकॉलॉजी, न्यूरो सायकॉलॉजी या विषयांमध्ये आपण मास्टर्स करू शकतो. यानंतर आपण यथावकाश MPhil, PhD आणि संशोधन, त्याचबरोबर MPhil नंतर किंवा MSc नंतर आपण सेटनेट, त्यानंतर प्राध्यापक, डायरेक्ट आपण MSc नंतर PhD करू शकतो. त्याचबरोबर आपण MSc नंतर रिसर्चमध्ये जाऊ शकतो. MBA HR हे जरासं वेगळं कमर्शियल आउटफिट याच्यामधून आहे. त्याचबरोबर पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आपण त्या संबंधित पुन्हा काही स्पेशलायझेशन्समध्ये करू शकतो, ज्याचा मघाशी उल्लेख केला. काउन्सिलिंग, गायडन्स अँड काउन्सिलिंग, रिहॅबिलिटेशनमधला सुद्धा PGD आपल्याला करता येतो आणि HRमध्ये सुद्धा आपण अधिक स्टडी करू शकतो. काही वेळा सायकॉलॉजी विषय आपल्याला थेट आवडतो, काही वेळा आपण आपली आवड त्याच्या अलीकडे राहते, त्यामुळे अन्य ऑप्शनसुद्धा आपल्याला पाहणं आवश्यक आहे. इंटरनॅशनल सर्टिफिकेशनसुद्धा आपण करू शकतो. कॉग्नेटिव्ह बिहेवियरल थेरपी CBT, त्याचबरोबर NLP, आर्ट थेरपीसारखी थेरपी वापरून आपण काम करणार असू तर हे सर्टिफिकेशन उपयोगाला येईल. ट्रॉमा थेरपीसुद्धा आपण वापरू शकतो. त्याचबरोबर आपण ऑनलाईन कोर्सेस करू शकतो. त्याच्यामध्ये CBT, चाइल्ड सायकॉलॉजी, आर्ट थेरपी, ॲडिक्शन थेरपी, EI, NLP सारख्या गोष्टी. आणि BSc झाल्यानंतर देखील आपण MA सायकॉलॉजी करू शकतो. हा जो सगळा मार्ग आहे, या सगळ्या मार्गांमध्ये BA सायकॉलॉजी नंतर सुद्धा यातले अनेक मुद्दे आपल्याला चालतात. इथे आपण पाहतो की BSc नंतर MA देखील करता येतं सायकॉलॉजीमध्ये. याच्यामध्ये PhD थेट करता येईल. MPhil नंतर PhD, सेटनेट नंतर प्रोफेसर. NEPच्या अंतर्गत MPhilचा मुद्दा नव्याने परत पूर्वीचाच मुद्दा पुन्हा आलेला आहे. अशा पद्धतीने आपण पाहू शकतो की ज्याला स्वतःची फ्रीलान्स सायकॉलॉजीमध्ये प्रॅक्टिस करायची आहे, नोकरी करायची आहे, व्यवसाय करायचा आहे, त्याच्यामध्ये जाऊन आपल्याला काही स्पेशलाइज्ड वर्क करून मी तर अपेक्षा करतो की या सगळ्या लोकांनी सायकॉलॉजीमध्ये जाऊन काउन्सिलिंग करावं, लिखाण करावं, यूट्यूबचे व्हिडिओ करावेत, पुस्तकं लिहावीत, भाषणं द्यावीत आणि समाजाचं आरोग्य सुधारण्यासाठी प्रयत्न करावेत.